नमस्कार, सिंधू कन्याच किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे। तर महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये पुरणपोळी हा फक्त पदार्थ नसून तो आनंदाचा आणि सणाचा प्रतीक मानला जातो। आपल्याकडे गुढीपाडवा, होळी, बैलपोळा, अक्षय तृतीया, गणेश चतुर्थी अशा सणांना पुरणपोळीचा नैवेद्य म्हणून केला जातो। तर आज आपण पुरणपोळी कशी करणार आहोत ते बघणार आहोत। त्यासाठी माझा व्हिडिओ पूर्ण बघा। इथे मी अर्धा किलो चणा डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आणि 4 ते 5 तास पाण्यात भिजत ठेवली होती। तुम्ही रात्रभर पण भिजत ठेवू शकता। इथे आपण थोडीशी हळद घालूया जेणेकरून खूप छान रंग येईल आणि थोडंसं तेल टाकायचं जेणेकरून डाळ उतू जात नाही। आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊया। आपली पुरणपोळीसाठीची डाळ शिजून रेडी होते तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया। इथे आपण अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्ध मैद्याचं पीठ घेऊया। थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ। छान मौसर असं पीठ मळून घेऊया। थोडं थोडं पाणी घालून असं छान मौसर पीठ मळून घेतलेलं आहे आणि याला 2-3 चमचे तेल पण लागतं। हे बघा आपली अशी मस्त मऊ मऊ पीठ रेडी आहे। जास्त जाड असं कणिक मळायचं नाही, जे आपण पुरीला मळतो थोडंसं हे पातळच पाहिजे। तर आपण छान असं कणिक मळून घेतलंय। हा पिठाचा गोळा आता थोड्या वेळासाठी आपण असंच ठेवूया आणि आपण आपलं पुरण तयार करून घेऊया। डाळ तर खूप छान शिजली आहे, आता आपण त्याला स्मॅश करून घेऊया। बटाटा मॅशर असतो ना, त्याने आपण छान मॅश करून घेऊया। त्यामुळे आपली एक स्टेप वाचते, आपल्याला स्ट्रेनर मध्ये वाटायची गरज नाही। आणि तुमच्याकडे जर रवी असेल ना तर त्याने पण छान असं घाटून घेऊ शकता। आपली डाळ छान शिजली होती त्याच्यामुळे ना खूप छान मॅश झालेली आहे, त्यामुळे आपली एक स्टेप वाचली। मी अर्धा किलो चणा डाळ घेतली होती, त्यासाठी आता अर्धा किलो गूळ घेईन। तर मी आता मस्त किसून घेते बारीक बारीक। आणि त्याच कुकर मध्ये आपण हा किसलेला गूळ घालून घेऊया। भांडी पण अशी जास्त काही लागत नाही। गूळ घातल्यामुळे हे बघा पुरण जरा असं पातळ झालंय। तर आपल्याला 10 ते 15 मिनिटं असं परतत राहायचं आहे, जोपर्यंत हे पुरण घट्ट होत नाही। गूळ घातलं होतं तेव्हा पुरण असं पातळ झालं होतं, आता आपलं पुरण असं मस्त घट्ट झालंय। आता मी यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालते आणि थोडीशी जायफळ पावडर। इथे आपली डाळ तर शिजून रेडी होते, पण ना मला अशी चहा प्यायची तलब आलीये, तर मी पटकन ना माझ्यासाठी चहा बनवून घेते। मी माझ्यासाठी मस्त गरमागरम दुधाची चहा बनवून घेतली आणि मला भूक पण लागली होती, त्यासाठी मी मग म्हटलं की थोडासा पास्ता पण बनवते। तर पास्ता फोडणीला घातला। आता पुरणपोळीचा घाट तर मी घातलाय, पण आमच्या साहेबांना खायचा आहे पुलाव, तर मला आता पुलाव पण बनवायचा आहे। तर पटकन मी इकडे डाळ शिजेपर्यंत पुलाव बनवून घेते। एकतर गॅसचे प्रॉब्लेम सुरू आहेत, पण आम्ही हा अगारोचा रेजन्सी मल्टी कुक केटल विथ स्टीमर मागवला आहे। 600 वॅट आणि 1.2 लिटरची कॅपॅसिटी आहे। आता याच्यासोबत मिळालेल्या ॲक्सेसरीज दाखवते। हा आहे एक बॉइलिंग रॅक, स्टेनलेस स्टीलचा रॅक, प्लास्टिक बाउल आणि हा स्टेनलेस स्टील स्टीमिंग पॉट। याच्यामध्ये आपण मोदक पण उकडू शकतो। बस ह्या एका केटलने किचनचे माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले। चाय, कॉफी आणि मॅगी फक्त एकाच कुकर मध्ये। चला तर मी आता पुलाव बनवायला घेते। सगळ्यात पहिला मी तेलामध्ये फोडणीला कांदा टाकला आहे आणि सगळे इन्ग्रेडियंट टाकून मी आता पुलाव शिजत ठेवलाय आणि ह्याला ट्रान्सपरंट ग्लास लिड पण दिलेली आहे, त्यामुळे आतमध्ये काय शिजतंय ते पण आपल्याला बाहेरून दिसतं। ह्याला व्हेरिएबल टेम्परेचर कंट्रोल पण दिला आहे। चला आपला आता पुलाव मस्तपैकी रेडी
आहे, तुम्ही बघू शकता. हा केटल यूज केल्यावर ह्याला वॉश करणं खूपच सोपं आहे. ह्याला लिक्विड किंवा साबणने घासून घ्यायचं आहे. ह्याची खालची साईड ओली करायची नाही. खरंच खूप उपयोगी आहे आणि ही केटल तुम्हाला सुद्धा हवी असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही नक्की चेक करा. 15 ते 20 मिनिटात मंद आचेवर एकसारखं असं ढवळत राहिली. आता छान असं घट्ट आपलं पुरण रेडी झालंय. तर आता आपण हे थंड झाल्यावर पुरणपोळ्या करायला घेऊयात. पिठाचा गोळा घ्यायचा आणि त्याची अशी पात व्यवस्थित करून घ्यायची. जो मध्यभाग असेल तो थोडासा जाड ठेवायचा आणि त्याच्या बाजूच्या ज्या कडा असतात ना त्या थोड्या पातळ करून घ्यायच्या, जेणेकरून पुरण आपण घातलं की ते पीठ फुटणार नाही, आपली लाटताना पोळी फुटणार नाही. आतमध्ये भरपूर असं पुरण भरायचं आणि तोंड मग घट्ट बंद करायचं, जेणेकरून हे फुटणार नाही. इथे जर जास्त पीठ झालं तर ते काढून घ्यायचं. आणि आता तुम्ही बघू शकता आपला तर गोळा रेडी झालाय. आता आपण लाटायला घेऊया. थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि एकदम हलक्या हाताने पोळी लाटायची. आता मी छान अशी पोळी लाटून घेतली आहे, एक सारखी सगळीकडून. बघू शकता इथे पुरण छान असं स्प्रेड झालेलं आहे. पोळीला थोडे बबल आले की अशी परतायची. एकदा पोळी पलटली की वरती छान असं साजूक तूप लावून घ्यायचं आहे आणि एकदम छान अशी खरपूस पोळी आपण भाजून घ्यायची आहे. इथे मी छान अशा पोळ्या सगळ्या लाटून घेतल्यात आणि छान खरपूस भाजून त्याला समस्त तूप वगैरे लावून आपल्या पोळ्या तर रेडी आहेत. आपल्या पुरणपोळ्या तर रेडी आहेत. गावी सणावाराला आपण शेजारपाळ देत असतो, तसं मुंबईत पण माझं सुरूच असतं. तर आता मी शेजारपाळ द्यायला जाते. तुम्ही पण या खायला आणि तुम्ही पण पुरणपोळीची रेसिपी करून नक्की बघा. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.